अथर्वसाठी काही घेतलं का लगेच सुजयसाठी घ्यायचं. अथर्ववरती जसं प्रेम करायचंय तसंच सुजयवरती पण करायचं. आठवून राहिलं ना तुला? तो गुरु वेगळा होता. नाही दादा, मला तर अजूनही खात्री वाटून राहिली. ही बातमी कळली ना धावत येतील इथे. मी असं करते, मी यांच्या ऑफिस मध्ये जाते आणि प्रत्यक्षच बोलते यांच्याशी. आधी सुजय बरा होऊ दे, म्हणजे सगळं नीट होईल. अजून कसं झालं नाही ऑपरेशन? काय चालू असेल तिथे? तू गप्प बसतेस का जरा? दादा, अरे काऊन ओरडतो तू तिच्यावर? इराई काळजी वाटत असेलच ना. आई आहे ती. तुम्ही दोघांनी आधी शांत व्हा बरं. सगळं ठीक होईल. हा डॉक्टर सर, नथिंग टू वरी मिस्टर शिरीष, ही इज फाईन. राधिका, तू म्हणत होतीस तसं झालं. सगळी देवाचीच कृपा आहे. आपला सुजय बरा आहे. डॉक्टर साहेब, मी बघू त्याला? नाही नाही नाही, थांबा थांबा, इतक्यात नाही. काही दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. सो टेक केअर. वाले, डॉक्टर म्हणाले तसंच होऊ देत. सुजयला पुरा बरा होऊ देत, मगच नेऊया आपण त्याला घरी. दादा, आता सुजय इतके दिवस हॉस्पिटलमध्ये असणार म्हटल्यानंतर खर्च तर होणारच. आधी पैशाची व्यवस्था करून ठेवते आणि तसंच यांना ऑफिस मध्ये जाऊन भेटते. या सगळ्याची कल्पना देते. मी येऊ तुझ्या बरोबर? नको दादा, तू आधी सुजयकडे लक्ष दे. दादा, हे नक्की आपल्याला मुदत वाढवून देते. काळजी करू नकोस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.